सेवा पुस्तकात माहिती भरण्याबाबतच्या प्रशिक्षण सत्र 2 मध्ये आपले स्वागत आहे। ई सेवा पुस्तकात माहिती भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचनांचे आपण आता अवलोकन करणार आहोत। ई सेवा पुस्तकात उपलब्ध सर्व माहिती 100% भरणे अत्यावश्यक आहे, कारण ह्याच माहितीतून आपल्या सेवाविषयक सर्व बाबींचे रिपोर्ट्स तयार होणार आहेत। प्रणालीमधील ज्या फील्ड पुढे रेड कलर स्टार मार्क असेल अशा ठिकाणी माहिती भरल्याशिवाय सदर फॉर्म सिस्टीममध्ये सेव्ह होणार नाही। सदर प्रणालीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे। स्कॅन करताना सर्व कागदपत्रे स्कॅन करण्यात यावीत व स्कॅनिंग करिता रिझॉल्यूशन 200 DPI घेण्यात यावे। स्कॅन केलेले डॉक्युमेंट PDF मध्ये कन्व्हर्ट करून अपलोड करणे आवश्यक आहे। यासाठी download.com या संकेतस्थळावरील CC-PDF कन्व्हर्टर हे मोफत असलेले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे। सदर PDF फाईलची साईज 4 MB पेक्षा जास्त असू नये। ई सेवा पुस्तकात माहिती भरताना बऱ्याच ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे, उदाहरणार्थ पोलीस व्हेरिफिकेशन, जात पडताळणी प्रमाणपत्र इत्यादी ब्राउज करून अपलोड करावयाची आहेत व सदर फील्ड ही लाल कलरचे स्टार मार्क म्हणजेच मॅन्डेटरी अर्थात माहिती भरणे आवश्यक या प्रकारातील आहे। परंतु काही वेळा सदर कागदपत्रे मिळण्याबाबत कार्यालयीन कार्यवाही चालू असते। अशा वेळी तात्पुरत्या स्वरूपात या कार्यवाहीबाबतचे अद्ययावत कार्यालयीन पत्र स्कॅन करून अपलोड करावे आणि मूळ कागदपत्रे उपलब्ध झाल्यावर प्रणालीत अपलोड करणे अत्यावश्यक आहे। त्याशिवाय DDO यांना व्हॅलिडेशनची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी। यामध्ये आपण एक उदाहरण बघूया। MPSC द्वारे नवीन नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती शासनाकडून मागवून घ्यावी लागतील व अशा वेळी तात्पुरत्या स्वरूपात या कार्यवाहीबाबतचे अद्ययावत कार्यालयीन पत्र स्कॅन करून अपलोड करावे। तसेच ज्या जुन्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे सेवा पुस्तकात उपलब्ध नसतील तर ती नव्याने विहित कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावी लागतील। अशा वेळीही तात्पुरत्या स्वरूपात या कार्यवाहीबाबतचे अद्ययावत कार्यालयीन पत्र स्कॅन करून अपलोड करावे। त्याशिवाय DDO यांना व्हॅलिडेशनची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही याची नोंद घ्यावी। सेवा पुस्तकात माहिती भरताना अनेक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF स्वरूपातील प्रती प्रणालीतील विविध ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे। ती कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय माहिती सेव्ह होणार नाही। अशा आवश्यक कागदपत्रांची यादी मुख्य संकेतस्थळावरील ई सेवा पुस्तक या टॅब अंतर्गत उपलब्ध आहे। त्यामुळे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून PDF स्वरूपात वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवावीत, जेणेकरून माहिती सुलभरित्या व गतीने भरता येईल। ई सेवा पुस्तकाबाबतचे सर्व 27 मॉड्यूल्सचे व्हिडिओ प्रशिक्षण तसेच शासन निर्णय, परिपत्रके, प्रेझेंटेशन्स, युजर मॅन्युअल्स आपल्या विभागाच्या मुख्य संकेतस्थळावरील ई सेवा पुस्तक या टॅब अंतर्गत उपलब्ध आहे। आतापर्यंत ई सेवा पुस्तक व्हिडिओ प्रशिक्षण सत्र 1 मध्ये आपण ई सेवा प्रणालीची तोंड ओळख करून घेतली आहे व व्हिडिओ प्रशिक्षण सत्र 2 मध्ये ई सेवा पुस्तकात प्रत्यक्ष माहिती भरण्यासाठीच्या आवश्यक सूचना समजून घेतल्या आहेत। यानंतर आपण व्हिडिओ प्रशिक्षण सत्र 3 मध्ये मॉड्यूल क्रमांक 1 पर्सनल डिटेल्स मधील माहिती कशी भरायची हे बघणार आहोत।